मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा बनकर मानाचा मुजरा. काही पण प्रश्न एखादे. एवढ्यानं गेलो राजो मी तिथं 2 शब्द नाही बोलू राहिली ते बिट्टू पाडला माया पुरा. एवढ्या उन्हात फिरता तुम्हाला त्रास नाही होत एवढ्या उन्हाचा? नाही सर, त्रास नाही, सवय पडलेली आहे ना मला. हो हो, 10 किलोमीटर 10 किलोमीटर हो. एका दिवसात? बिलकुल फिरतो सर. मी सकाळी 6 वाजतापासून फिरून राहिलो ना. नमस्कार मंडळी, काय म्हणता, कशात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. गुड मॉर्निंग. आत्ता झालो मी फ्रेश, मस्त जेवण केलं. नंतर असा विचार तसा काल आला, कारण की मी काल ऑफिसमधून येऊन आलो होतो, तर एक भाजीपालावाला दिसला. तर मला असं वाटलं का त्या भाजीपाल्यावाल्यासोबत आपण आत्ता बोलायला पाहिजे. पण नंतर असंही डोक्यात आलं की एका भाजीपाल्यावाल्यासोबत बोलल्यापेक्षा आपण असे अनेक भाजीपालेवाले आहे की जे मार्केटमध्ये भाजीपाला गल्लीमध्ये जाऊन विकते, कॉलनीत जाऊन विकते. त्यासोबत आपण पर्सनली बोलायला पाहिजे. त्याचं म्हणणं काय आहे, त्याच्या भावना काय, लोक त्याच्यासोबत बरोबर म्हणजे लोक त्याला बरोबर भाव देते की नाही, का जास्तच बार्गेनिंग करते. तर याच्याबद्दल मला लय दिवसाच्या डोक्यात आहे का यासोबत आपण बोलायला पाहिजे. म्हणून आज विचार केला की आज आपण त्यासोबत बोलायला जाऊ. पहा, आता आपल्याला एक दादा भेटले आहे जे भाजीपाला आमच्या कॉलनीमध्ये विकतात. आपण त्यासोबत बोलू, त्यांचा काय म्हणणं आहे या बिझनेसबद्दल, या धंद्याबद्दल. हा, चला बोलू त्यासोबत. काकू काही घ्या, तुम्हाला पैसे नका देऊ लागत. तुमचं नाव दादा? माझं नाव संतोष हरिभाऊ भोयर. एवढ्या उन्हात फिरता तुम्हाला त्रास नाही होत एवढ्या उन्हाचा? नाही सर, त्रास नाही, सवय पडलेली आहे ना मला. हो. हो. आणि किती वर्षापासून करताय म्हणा तुम्ही हा धंदा? मला सर 10-11 वर्ष झाले मी धंदा करून राहिलो. बाप. आणि हाच धंदा गाडीचा आहे? बस हा का धंदा. पहिले सायकल वगैरे नाही, होती? सायकल नाही. म्हणजे लोड गाड्यावर तुम्ही एवढ्या हो. दिवस? हाच हो धंदा. का? बरं, लोक जेव्हा तुम्ही एवढा धंदा करता, पण लोकांची वागणूक कशी असते पैशाच्या बाबतीत? किंवा कधी कधी 100ची वस्तू 50 लई मागत असून कोणी? हो, मागते ना सर. असंही आहे नाही? हो, असंही आहे. पण सर कॉलनीमध्ये मागत नाही कोणी. नाही कोणी हाती लावत नाही खायले. नाही का? आपण लोकल एरियामध्ये फिरलं, हा कोणी काकडी उचलन, कोणी टमाटर उचलन, कोणी गाजर उचलन. हा. पण कॉलनीमध्ये आपण सेफ आहे. इकडे टेन्शन नाही इकडे का? टेन्शन नाही आहे. आणि कॉलनीचे जे घर आहेत ते सर ते पैसे कधी ठेवत नाही. हा. कोणापाशी चिल्लर नसले तरच ते पैसे राहते, नाही तर चिल्लर असल्यावर ते लोक पैसे देते. कॉलनीवाल्याचं काम सर चांगलं आहे. म्हणजे तुमचे संबंध आता तुम्ही ज्या ज्या रस्त्याने फिरता तिथं फॅमिली सारखे झाले सर, फॅमिली सारखे संबंध आपले. हो ना? हो, बिलकुल. आणि किती किलोमीटर फिरता दिवसभर सर मी फिरत असन 10 किलोमीटर. 10 किलोमीटर हो. एका दिवसात? बिलकुल फिरतो सर. मी सकाळी 6 वाजतापासून फिरून राहिलो ना. म्हणजे आता समजा किती वाजले? आता सर 1 वाजला असं आता आहे ना माझ्यापाशी. सकाळी हो. 5-6 वाजतापासून फिरत आहे तुम्ही? फिरत आहे सर मी. आपल्याला फोन येते घरी भाजी पाहिजे म्हणून, दादा मी जात असतो मग भाजी तुम्ही घेऊन. घरपोच देता का? हो, घरपोच आणून देतो भाजी. हो. माझ्या प्रतिक्रिया घेतल्याबद्दल धन्यवाद दादा. धन्यवाद थँक्यू. ओके सर. आता आलो मी एका दादांसोबत बोलायला. ज्या दादांसोबत मगाशी बोललो त्यांच्यासोबत बोलून खूप मस्त वाटलं. त्यानं त्यांचे अनुभव बी बढिया शेअर केले. आता यवतमाळमधील जे लोहारा चौक आहे तिथं भाजीपालाच दुकान आहे का दादाचं, त्यासोबत बोलासाठी आलो आहे आपण. तर चला आता त्यासोबत बोलू. हे बघ, हे आहे दुकान. दादांच्या दुकानामध्ये पूर्ण भाजीपाला आहे. मोठं दुकान आहे. चला आता दादांसोबत बोलू आपण. त्यांचा काय अनुभव आहे या धंद्याबद्दल तर विचारू त्यांना. चला. भाव देते का पण लोक जसं म्हटलं तसा का? बार्गेनिंग करतेच समजा? हो, आपण व्यवस्थित भाव सांगितला तर भाव देते. म्हणजे तुमचं सरळ म्हणणं, भाव जर तुम्ही बरोबर दिला तर लोक तुम्हाला रेट बरोबर देते, हो. नाही तर बार्गेनिंग करते. हो. समजा मार्केटमध्ये 100 रुपये आणि तुम्ही जर 110 सांगितले, लोक 100च देते. आणि त्याला माहित असते त्या गोष्टी. हो, वाजवी रेट जर भाजीपाला ऐकला तर वाजवी रेट मध्ये माल रोज खपल्या जाते. आणि रेट चांगले आहे म्हणून तुमचं दुकान एवढं मोठं आहे. हो. आणि इथं एवढे लोक येते आणि तुम्ही एवढ्या क्वालिटीचा इथं सामान ठेवू शकता. हो. नाही तर एवढा भाजीपाला कुठंच नाही राहत. हो. 32-33 रंगाची क्वालिटी आहे. बरोबर आहे, दिसूच राहिलं ना. बरं, दोन्ही दुकान एकच आहे का आपले? हो. तिकडे फ्रूट आहे, हो. इकडे भाजीपाला. बढिया. आता आपण दुसऱ्या दादासोबत बोललो. त्यांचंही म्हणणं तेच होतं की लोक इथून स्वस्तात मागते, मार्केटमध्ये लागेल तर महागात घेते. असं आहे काही लोकांचं. चला आता आपण काय करू,
आता मार्केटमध्ये जाऊ, म्हणजे यवतमाळमध्ये आतमध्ये जाऊ, तिकडे पाहू कोणी सापडतं का तर आपल्याला बोलण्यासाठी तयार भाजीपालावाला. यांना बोलायला नाही का, काही काही लोकांना लाजही वाटते कॅमेरा दिसला का, पण त्यांना नाही का सांगा लागते मग किंवा काही होत नाही, बोला, आपण नॅचरली बोलू, असं काही ॲक्टिंग वगैरे नाही आहे याच्यात, जे वाटते ते बोला, मग लोक बोलायला तयार होते. नाही तर पहिले ते लाजते बोलासाठी, भीती वाटते त्यांना का बा आता कॅमेरासमोर आपण काय बोलणार आहे, असं होते, खूप जणांचं होते असं. चला त्या आजी आता दिसल्या मला, जाऊ आपण त्याच्यासोबत आणि त्याच्यासोबत आपण बोलू आता. चला, ह्या आजी आहेत त्या. तुम्ही थोडंसं फोन माझ्यासोबत मोबाईलवर याच्यावर बोलू शकता का? हा, काही पण प्रश्न एखादे नाही का? आपण आत्ता आजीकडे गेलो होतो, पण आजी म्हणते मला बोलताच येत नाही, तर वापस आलो मी. आता दुसरा शोधू कोणीतरी. चला, एवढ्यानं गेलो राजो मी, तिथं 2 शब्द नाही बोलू राहिली, ते बिट्टू पाडला माया पुरा. कमाल आहे बुढीजी. एवढ्या दुरून आलो मी तिच्यासोबत बोलाले, नाही नाही मला बोलताच नाही येत, मला संवादच नाही म्हणते बोलाचा. लयच भारी निघाली बुढी, एक नंबर बुढी आहे, भारी. हा आहे आमचा जाम रोड. या रोडवर आपली साईड आहे ते कालची. आता आलो या साईडवर, वर जाऊ आपण आता. चला, हे पा, हे आहे साईड कालची झालेली. आज पॅनल लागले आणि कलरिंगसाठी आमचे बनकर भाऊ आले. पण मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, ओ बनकर, मानाचा मुजरा. आता तुम्ही जे बनकर भाऊंना पाहिलं, एवढे मस्त आहे बनकर भाऊ, म्हणजे त्या माणसाचं काम एक नंबर आहे. कलरिंगची फिनिशिंग, त्याच्यानंतर जे सोलर लेग्सला जे पिलर करतो आम्ही सिमेंटचे, त्याची फिनिशिंग एक नंबर. मेन म्हणजे ते जे आहे ते पेंटर होते, नंतर ते या कामात लागले. खूपच मस्त माणूस आहे, एवढा मानवाईक माणूस आहे, म्हणजे त्या माणसाची तारीफ जेवढी करतो म्हटलं तेवढी कमी आहे. खूपच मस्त माणूस आहे. आता मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, त्यांच्यापेक्षा मी कमीत कमी 20 ते 25 वर्षांना लहान आहे. साईडवर गेलं किंवा घरी जरी आले ते आपल्या, तर प्रभू मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. एवढा हसा येते. मी म्हणतो असतो बनकर भाऊ याचं काम काय, म्हणजे आपल्याला राजा महाराजा असल्यावर का फील करून देते माणूस. एवढे जबरदस्त माणूस आहे, म्हणजे त्याला सवय आहे त्या गोष्टीची, काहीतरी प्रत्येकाला मानानं बोलते. मग आपणही त्याच्यासोबत तसंच बोलतो, आम्ही त्यांचा मान ठेवूनच बोलतो. पण आज कलरिंगसाठी बनकर भाऊ आले, पण म्हणजे काल साईड झाली कंप्लीट आणि आज कलरिंग करायसाठी, त्यानंतर हे गट्टू करायसाठी आज आले. पण म्हणजे आमचे माणसं एवढे तत्पर आहे कामाच्या बाबतीत, आणि आम्ही तत्पर आहे. तुम्हाला परफेक्ट सर्व्हिस भेटेल, परफेक्ट. आता निघालो मी साईडवरून. गाडीत बसल्या बसल्या गाडी गरम व्हायला राहते, भयंकर गरम. आलो रे भाऊ मी घरी आत्ता. हो, आईचं काम चालू आहे आतमध्ये रूम मध्ये. नाही ते बेकार आहे, बेकार आहे. कुठं आहे ते चांगलेवाले आहे, ते 3 फेजचे वे आहे, मोठेवाले आहे थोडेसे याच्यापेक्षा. हो, नाही ग, ते मीटर होईल, ते काढून ठेव. बरोबर आहे, ते कामाचे आहे. हो, ते कामात मीटर होईल ते. तर आज जे भाजीपाला विक्रेत्यांसोबत मी बोललो, तर खूप चांगलं वाटलं, आणि विशेष म्हणजे सहज वाटलं त्यासोबत बोला, म्हणून मी सहज बोलासाठी गेलो. आणि त्यानं आपापले वेगवेगळे अनुभव सांगितले. बार्गेनिंग करते लोक, कुठं कुठं रेट देत नाही, कोणी हे सांगितलं का लोक चांगले आहेत, लोक म्हणजे रेट पण व्यवस्थित देते. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहे. आज त्यासोबत बोलून मस्त वाटलं, कारण की ते त्यासोबत बोलण्याचं कारण म्हणजे एवढंच का मला ते काम खूप डिफिकल्ट वाटलं. कारण की दिवसभर उन्हात फिरणं, ते लोटगाडा लोटत, ते गाडी लोटत, किंवा आता दुसऱ्या दुकानात मी गेलो ते पण टेंट लावूनच होते. म्हणजे साधा कपडा होता वर, ते ताडपत्री,
त्यातून किती ऊन येते आतमध्ये, गरम गरम राहते, तरी ते धंदा करते दिवसभर त्या रस्त्यावर. तर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि मला वाटलं त्याच्यासोबत बोलायला पाहिजे आपण, म्हणून मी बोलायसाठी गेलो. एक आजी भेटली, ती लयच भारी निघाली. ते म्हणजे बोलायलाच तयार नव्हती, तिला बोलता येत नव्हता, हा विषय नव्हता. ते म्हणजे वेगळ्याच टोनमध्ये बोलली की बा असं मी नाही बोलत, असं झालं. ते जाऊ दे असो. तर आजचा तुम्हाला विषय कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर मी तुमची आता रजा घेतो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.